रात्रीचे 10 वाजले होते. भरत आपल्या पत्नी, आई वडील आणि 3 वर्षांच्या मुलासोबत जेवत बसला होता. दिवसभराचा थकवा संपवून घरात शांत वातावरण होतं. तेवढ्यात दाराची बेल वाजली. एवढ्या रात्री कोण आलं असेल म्हणून भरत उठला आणि दार उघडायला गेला. दार उघडताच त्याच्या अंगावर काटा आला, कारण समोर स्मशानातील तोच राखणदार उभा होता. इतक्या वर्षात त्याच्या रूपात किंचितही बदल झाला नव्हता. चेहऱ्यावर तेच भावनाहीन हसू, गळ्यात तोच लाल गमछा आणि ओठांमध्ये अर्धवट जळणारी सिगरेट. मात्र आज त्याच्या हातात एक विचित्र वस्तू होती. काळ्या कापडाने झाकलेलं एखाद्या लहान मुलाच्या आकाराचं धूड त्याने छातीशी धरलं होतं. राखणदाराला पाहताच भरतच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील सगळ्या घटना विजेसारख्या चमकून गेल्या. स्मशानभूमी, ती उकरलेली कबर आणि प्रतिशोधासाठी केलेला तो भयावह विधी. काय झालं? मला पाहून आनंद नाही झाला का? राखणदाराने विचित्र हसत विचारलं. भरत काही बोलू शकला नाही. त्याचा घसा कोरडा पडला होता. मी माझा मोबदला घ्यायला आलोय. राखणदार शांत स्वरात म्हणाला. हे शब्द ऐकताच भरतच्या छातीत धडधड सुरू झाली. त्याला अनेक वर्षांपूर्वी ऐकलेलं वाक्य आठवलं. मी पैशात मोबदला घेत नाही. त्याने हळूहळू हातातील काळं कापड बाजूला केलं. त्याच्या हातात तेच अमानवी धूड होतं, जे त्या रात्री साकारलं गेलं होतं. भरतला भोवळ यायची बाकी राहिली होती. त्याच क्षणी त्याच्या घराच्या आतून एक भयानक किंकाळी ऐकू आली. 8 वर्षांपूर्वी. मे आय कम इन सर? भरतने विचारलं. तो एका शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांना, गोपने सरांना भेटायला आला होता. काही दिवसांपूर्वी त्याच संस्थेतर्फे त्याची मुलाखत घेण्यात आली होती. मुलाखत झाल्यानंतर काही दिवसांनी त्याला एक फोन आला. फोनवर तो त्यांच्या संस्थेसाठी एकदम योग्य उमेदवार आहे, पण त्याला संस्थेत रुजू व्हायचं असेल तर डोनेशन द्यावं लागेल असं सांगितलं गेलं. ती डोनेशनची रक्कमही थोडी थोडकी नव्हती, तर 50 लाखांची होती. भरतकडे 50 लाख नव्हते. त्याला नोकरीची गरज होती. नोकरीसाठी डोनेशन भरावं लागेल हे त्याला माहीत होतं. त्यासाठी त्याने त्याच्या गावाकडील शेतजमीनही विकली होती. त्यातून जवळपास 20 लाख रुपये आले होते. ते त्याने बँकेत तयार ठेवले होते. मात्र अजून 30 लाख त्याला गोळा करणं शक्य नव्हतं. ते त्याने बोलून दाखवल्यावर संस्थेतील लोक 25 लाख आता लगेच देऊन नोकरी द्यायला तयार होते. उरलेले 25 ते त्याच्या पगारातून घेण्यास तयार झाले. भरतकडे 20 लाख अगोदरच होते. भरतने 5 लाख त्याच्या काही जवळच्या मित्र व नातेवाईकांकडे विनवणी करून मागून घेतले आणि 25 लाख रक्कम जमा केली. 25 लाख जमा झाल्यानंतर काही दिवसांनी अपॉइंटमेंट लेटर मिळेल असं सांगण्यात आलं होतं. त्याला सरतेशेवटी नोकरी मिळाली. त्याच्या सर्व गोष्टी या नोकरीमुळेच आडल्या होत्या. तो एकदम आनंदात होता. पण काही दिवसांनी त्याला संस्थेतील त्याच्या एका मित्राचा फोन आला. ज्या प्राध्यापक पदाच्या जागेसाठी संस्थेने त्याच्याकडून 25 लाख डोनेशन घेतलं होतं, त्याच्या जागी आता दुसरा प्राध्यापक रुजू झाला होता. भरतला धक्काच बसला. काहीतरी गफलत असावी, मित्राचा काहीतरी गैरसमज झाला असावा असं भरतला वाटलं. पण मित्राच्या कानावर जे काही आलं होतं ते खरं होतं असं मित्राने निक्षून सांगितल्यावर भरत घाबरला. सर्व गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आज तो संस्था अध्यक्षांना भेटायला आला होता. पैशाचा व्यवहार होताना संस्थाध्यक्ष स्वतः उपस्थित होते, त्यामुळे काय असेल ते सरळ त्यांनाच बोलावं असा विचार करून तो आला होता. भरतचा आवाज ऐकूनही संस्थाध्यक्षांनी कॉम्प्युटर स्क्रीनवरील असलेली त्यांची नजर उचलली नाही. ते माऊसशी खेळत स्क्रीनवर काहीतरी पाहत राहिले. मे आय कम इन सर? भरतने घसा साफ करत पुन्हा एकदा विचारलं. तेव्हा संस्थाध्यक्षांनी मान वळवून त्याच्याकडे पाहिलं. नजरेनेच त्याला आत यायचा इशारा करत ते पुन्हा एकदा त्यांच्या कॉम्प्युटर स्क्रीनकडे पाहू लागले. भरत केबिनमध्ये आला आणि त्यांच्या टेबलासमोर जाऊन उभा राहिला. पण त्यापेक्षाही जास्त त्याच्या मनात असंतोष होता, राग होता. विश्वासघात झाल्याची भावना त्याला छळत होती. मात्र रागाच्या भरात काहीही बोलून चालणार नव्हतं. गोष्टी नाजूकपणे हाताळाव्या लागणार होत्या. ते समजा पैसे घेतलेच नाहीत असं म्हणाले तर तो काही करू शकणार नव्हता, कारण त्या पैशाचा कुठेच लेखी व्यवहार झालेला नव्हता. ते सगळं तोंडी आणि विश्वासाच्या जोरावर झालेलं होतं, तेही कॅशमध्ये. संस्थाध्यक्ष बसा म्हणतील याची तो वाट पाहत होता, पण त्यांचं लक्ष त्या कॉम्प्युटर स्क्रीनवरून बाजूलाच होत नव्हतं. भरत तसाच ताटकळत उभा राहिला. काही वेळ वाट बघून त्याने बोलायला सुरुवात केली. सर, काही दिवसांपूर्वी मुलाखतीच्या बाबतीत मी तुम्हाला भेटायला आलो होतो. लगेचच त्याने पैशाचा उल्लेख केला नाही. त्याची जागा दुसऱ्याला दिली आहे ही गोष्ट बोलून दाखवली नाही. कदाचित त्याच्या कानावर आलेलं खोटंही असू शकतं. अध्यक्ष काय म्हणतील हे त्याला आधी जाणून घ्यायचं होतं. मग
अध्यक्षांचा आवाज मगरुरीचा होता, बेफिक्रीचा होता. आतापर्यंत या इस्माला त्याने कधी पाहिलंच नाही अशा आविर्भावात तो वागत होता. मला फोन करून कळवण्यात आलं होतं की त्या जागेसाठी मी योग्य उमेदवार आहे आणि हे बघा, प्राध्यापक म्हणून कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही हे सगळं निवड समिती ठरवते. त्यात माझा हात नसतो. तुम्ही हे त्यांच्याशी बोला. एवढ्या किरकोळ गोष्टीसाठी माझ्याकडे येण्याची गरज नाही. भरतचं बोलणं मध्येच तोडत संस्थाध्यक्ष जरा चिडून बोलले. हो, पण नोकरीवर रुजू होण्यासाठी डोनेशन द्यावं लागेल असं म्हणून तुम्ही. संस्थाध्यक्षांनी सरळ अंग काढून घेतल्यावर भरतचा आवाज चढला. त्याची चीड त्याच्या आवाजातून स्पष्टपणे जाणवत होती. हे बघा, मी ऐकून घेतो म्हणून तोंडाला येईल ते आरोप करण्याची गरज नाही. शिपाई, कोण आहे रे तिकडे? या माणसाला अगोदर बाहेर काढा. संस्थाध्यक्षांनी पैसे घेतल्याचं कबूल करणं तर दूरच राहिलं, ते भरतला ओळख द्यायलाही तयार नव्हते. तेवढ्यात एक शिपाई केबिनमध्ये आला आणि भरतला जबरदस्ती चोडून त्याने केबिनमधून बाहेर नेलं. तिथे त्याने गोंधळ घालण्याअगोदर 2-3 लोकांनी त्याला पटकन कॉलेजच्या आवारातून बाहेर नेलं आणि बेदम मारहाण केली. परत कॉलेजमध्ये दिसला तर तंगडं तोडून हातात देईन. जाता जाता त्याला एका माणसाने धमकी दिली आणि ते तिघे निघून गेले. अंगावर झालेल्या जखमांचं रक्त पुसत भरत कसाबसा उठून उभा राहिला आणि अडखळत धडपडत चालत तो त्याच्या रूमकडे जायला निघाला. त्याचे 25 लाख बुडाले होते. त्याला नोकरीही मिळाली नव्हती. त्या बदल्यात तो विचारायला गेला तर गुंडांनी त्याला मारहाण करून फेकून दिलं होतं. सरणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर परिस्थितीचं ओझं त्याच्या मानगुटीवर बसत होतं आणि तो खचला. माणसाला एकदा निराशेने घेतले की त्याची सुटका होत नाही. 25 लाख रुपये तो हरवून बसला होता. त्यातील 5 लाखांचं कर्ज घेतलं होतं. नोकरी लागली म्हणून घरी व सगळ्या नातेवाईकांना सांगितलं होतं. त्यानेही त्या नोकरीच्या जीवावर स्वप्नांचे मनोरे बांधले होते. त्याची अशी फसवणूक झाल्यामुळे त्याच्या स्वप्नांचा डोलारा कोसळला. काहीतरी करून गोपने सरांकडून पैसे मिळाले तर तो नव्या उमेदीने नोकरी शोधू शकला असता. मात्र ते पैसे आता मिळणार नव्हते याच्या स्पष्ट खुणा शरीरावर जागोजागी उमटलेल्या होत्या. पैसे नव्हते, नोकरी नव्हती. डोनेशन भरण्यासाठी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं हा प्रश्न होताच, पण त्या पलीकडे जाऊन त्याचा आत्मसन्मान पूर्णपणे नष्ट झाला होता. त्याला स्वतःच्या मूर्खपणाचा राग येत होता. तो पश्चाताप करत होता, पण आता स्वतःला दोष देऊन किंवा पश्चाताप करून काहीच उपयोग नव्हता. इथून पुढे काय करायचं हा प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभा होता आणि त्याच्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं. तो त्याच्या रूमकडे जायला निघाला होता, पण बसलेल्या धक्क्याने भ्रमिष्ठासारखं कुठेही भटकू लागला. भटकत भटकत तो कधी स्मशानभूमीपुढे येऊन पोहोचला ते त्यालाही कळलं नाही. कदाचित त्याच्या अंतर्मनात चाललेल्या आत्महत्येच्या विचाराला शरीराने ओळखलं असावं. तो जेव्हा स्मशानभूमीकडे पोहोचला तेव्हा पहिल्यांदा त्याच्या मनात आत्महत्येचा विचार स्पष्टपणे आला. अगोदरच खचलेला त्याच्या मनाला स्मशानभूमी दिसताच आत्महत्येचा विचार पक्का झाला. एकदा आत्महत्येचा विचार मनात येताच मनाने गणित करायला सुरुवात केली. कमीत कमी वेदना होऊन कसं मरता येईल याचा तो विचार करू लागला. विचारांच्या तंद्रीत चालत तो स्मशानभूमीच्या कमानीतून आत गेला. फास घेऊ शकत होता, पण त्याला ते नको वाटलं. डाव विकत आणा, गाठ मारा आणि परत फास घेतल्यावर नीट नाही बसला म्हणजे त्यापेक्षा विष प्यायलेलं बरं. त्याच्या डोक्यात विचार आला. स्मशानात एका बाजूला एक चिता जळत होती. तो नकळतपणे त्या दिशेने गेला. पण एवढं जालिम विष मिळणार कुठे? शेतकरी तणनाशक वगैरे पिऊन आत्महत्या करतात, पण त्यातील अनेकांना दवाखान्यात कित्येक तास तडफडत राहावं लागतं. त्याला झटकन मृत्यू हवा होता. विष प्यायल्याने ते शक्य होणार नव्हतं. सायनाईड त्याला आठवलं. सायनाईड सगळ्यात विषारी असतं असं त्याने कुठेतरी वाचलं होतं. मात्र ते मिळवायचं कसं? मेडिकलमध्ये तर मिळणार नाही. त्यामुळे तोही पर्याय बाद झाला. आतापर्यंत तो त्या चितेजवळ पोहोचला होता. लाकडे आणि हाडे जळत होती. कडकड आवाज होत होता. त्या आवाजाने त्याला बंदुकीची आठवण झाली. बंदूक. खरंच आत्महत्या करायचा तो सगळ्यात उत्तम पर्याय होता. आत्महत्या करण्यापेक्षा तू बदला का घेत नाहीस? अचानक आलेल्या आवाजाने तो दचकला. आगीच्या ज्वालांच्या प्रकाशात त्याला राखणदाराचा चेहरा दिसला आणि तो जास्तच घाबरला. तो चितेची राखण करत बसला होता. त्याला माझे विचार कसे कळाले? त्याला वाटलं, मला फक्त विचारच नाही तर तुझं सगळं आयुष्य दिसतंय. सांग, तू झालेल्या अन्यायाविरुद्ध लढा न देता हार पत्करून आत्महत्या करशील की लढा देशील? तो बसल्या जागेवरून उठून उभा राहत आवेशाने बोलला. मध्यमवयीन गृहस्थ, काळा सावळा रंग, सडपातळ शरीर यष्टी, सिगरेट फुंकून काळे पडलेले ओठ, गळ्यात लाल गमछा, शर्टाचा वरचा खिसा गच्च भरलेला असा त्या राखणदाराचा अवतार होता. त्याचा आवेश पाहून भरतला स्वतःची लाज वाटली. तो आत्महत्येचा विचार करत होता याची लाज वाटली. संस्थाध्यक्ष गोपनेंनी त्याला लुबाडलं होतं, मारलं होतं.
एवढ्यानेच तो मरायला चालला होता. मरायचंच असेल तर झगडत मरू, 2-4 लोकांना मारून मरू. त्याने विचार केला. हो, मला लढा द्यायचा आहे, मला बदला घ्यायचा आहे, तो तितक्याच आवेशाने म्हणाला. त्याचं उत्तर ऐकून राखणदार हसला. बऱ्याच दिवसांनी त्याला ग्राहक मिळाला होता. चल मग तयारीला लागू. आपल्याला बरीच तयारी करावी लागेल. तो राखणदार खिशातील डायरी काढत म्हणाला. तुझ्या मनात बरेच प्रश्न असतील. तो राखणदार स्मशानभूमीत एका बाजूला असलेल्या खोलीत त्याला घेऊन गेला. ती त्याची राहायची जागा असावी असं तिथल्या सामानावरून वाटत होतं. त्याने एका बाजूला खाटेवर असलेल्या एका काळसर रंगाच्या गादीवर भरतला बसवलं व स्वतः त्याच्यासमोर एका फायबरच्या खुर्चीवर येऊन बसला. तिचा एक हात मोडलेला होता. हो, भरत त्या परिस्थितीने चकित झाला होता. काही वेळापूर्वी तो कमीत कमी वेदना होईल असा आत्महत्येचा मार्ग शोधत होता आणि आता तो एका अनोळखी व्यक्तीबरोबर बदला घ्यायचा विचार करत होता. मला तुम्हाला एक विचारायचं आहे. राखणदाराने त्याच्या मळकट पॅन्टमधून सिगारेटचं पाकिट काढलं. मग विचार. त्यातील एक सिगरेट काढून त्याने भरत समोर धरली. भरतने नकार देताच ती त्याने ओठात धरली व काडीने पेटवली. मग मोठा झुरका घेतला आणि तो धूर त्या लहानग्या खोलीत सोडला. तुम्हाला माझ्या मनातलं कसं कळलं? सिगरेटच्या धुराने ठसकत भरतने विचारलं. त्या राखणदाराने त्या धुराच्या पडद्याआडून स्मितहास्य केलं आणि मग म्हणाला. कळतं मला. व्यथित माणसांच्या मनातील शक्ती आहे माझ्याकडे असं म्हणा ना. इतरही बऱ्याच शक्ती आहेत आपल्याकडे. पण कसं कळतं तुम्हाला हे सगळं? असं भरत विचारणार होता, पण त्या प्रश्नाचं उत्तर तेच असणार होतं. मग तुम्ही माझी मदत का करताय? त्याने पुढचा प्रश्न विचारला. मी मदत नाही करत, मी सौदा करतो, काम करतो. त्याचा मोबदला मी घेईनच. मोबदल्याचं नाव निघताच भरत सावध झाला. नोकरीसाठी 25 लाखांचा मोबदला दिल्यामुळेच तो या ठिकाणी पोहोचला होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या करायचा निर्णय घेतला होता. मोबदला देण्याइतपत रक्कम त्याच्याकडे असती तर त्याच्यावर ही वेळ आली नसती. घाबरू नको. मी तुला पैसे मागणार नाही. मला पैशात मोबदला घ्यायला आवडत नाही. भरतच्या चेहऱ्यावरील बदललेले भाव पाहताच राखणदार म्हणाला. मग कसा घेता तुम्ही हा मोबदला? भरतने विचारलं. त्याच्या मनात आता या सगळ्याच गोष्टींबद्दल शंका निर्माण व्हायला लागली होती. त्याचा प्रश्न ऐकूनही न ऐकल्यासारखं करत राखणदाराने सिगरेटचा आणखी एक झुरका घेतला आणि ओठातून हळुवारपणे धूर सोडत तो तसाच बसून राहिला. त्या छोट्याशा खोलीत वाढत जाणाऱ्या धुरामुळे भरतच्या छातीत जळजळ होत होती, पण तिथून उठूनही जाता येत नव्हतं. मोबदल्याचं बघू नंतर. आधी काम तर पूर्ण होऊ दे. सांग, तुला कसा बदला घ्यायचा आहे? ज्याने तुला फसवलं त्याला मारायचं आहे की त्याचा वंश नष्ट करायचा आहे? राखणदाराने बदल्याचं नाव काढताच काही वेळापूर्वी झालेल्या जखमा ठणकू लागल्या. तो आत्महत्या करायला निघाला होता, पण त्याला जमलं असतं, शक्य झालं असतं तर त्यानेही त्या संस्थाध्यक्षाला, त्या गुंडांना बेदम मारलं असतं. मात्र या सर्व लोकांचा खून करायचा किंवा त्यांचा वंश नष्ट करायचा हे विचार त्याच्या डोक्यातही आले नव्हते. त्याला फक्त बदला घ्यायचा होता. मात्र आता विचार करताना त्याला ती कल्पना आवडू लागली होती. त्या संस्थाध्यक्षांचा वंश नष्ट झालेला त्याला आवडला असता, पण त्यानंतर पुढे काय? लोकांना मारून त्यांचा वंश नष्ट करून त्याला त्याची नोकरी माघारी मिळणार नव्हती. त्याच्या आयुष्यात आलेली अडचण सुटणार नव्हती. ज्या माणसाने मला मारून हकलून बाहेर काढलं तोच माणूस नोकरी घ्या म्हणून माझा पाया पडत आला पाहिजे. इतका त्रास त्याला झाला पाहिजे. तो त्रास माझ्यामुळे होतोय हे समजूनही त्याची माझ्याशी आवाज चढवून बोलायची हिंमतही नाही व्हायला पाहिजे. एका झटक्यात मरण्याऐवजी दररोज कणाकणाने तो मेला पाहिजे. भरत वेशाने बोलला खरा, पण नंतर त्यालाच त्याच्या शब्दांची भीती वाटली. त्याचे ते बोल ऐकून राखणदार मात्र त्याचे कळकट दात दाखवत विचित्र हसत होता. तुझ्याकडे मोबाईल आहे ना? नंबर देऊन जा मला. या सगळ्याची तयारी करायला मला काही दिवस लागतील. तयारी झाली की मी तुला फोन करून बोलवीन. राखणदार जागेवरून उठत म्हणाला. त्याने सिगरेट खाली टाकत विझवली आणि वरच्या खिशातील डायरी व पेन बाहेर काढला. भरतने राखणदाराला त्याचा मोबाईल नंबर सांगितला आणि तो स्मशानभूमीतून बाहेर पडला. तो फक्त काही मिनिटे राखणदाराच्या खोलीत बसला होता असं त्याला वाटत होतं, पण त्याने स्मशानभूमीतून बाहेर पडल्यावर मोबाईलमध्ये पाहिलं तेव्हा तो जवळपास 2 तास त्या खोलीत बसून होता. आता बाहेरचा गारवा प्रचंड वाढला होता. स्मशानभूमीपासून त्याची खोली बरीच दूर होती. इतक्या उशिरा त्याला रिक्षाही मिळाली नसती. तो झपझप पावले टाकत त्याच्या खोलीच्या दिशेने चालू लागला. शरीराची हालचाल वाढताच अंग गरम झालं व थंडी वाजेनाशी झाली.
त्याच्या खोलीकडे चालत असताना तो घडलेल्या घटनेचा विचार करत होता. एखाद्या विचित्र स्वप्नाप्रमाणे भासणारी ती घटना खरंच घडली होती यावर त्याचा स्वतःचाही ठामपणे विश्वास बसत नव्हता. एक गोष्ट मात्र बदलली होती. त्याच्या मनातील आत्महत्येच्या विचारांची जागा आता प्रतिशोधाच्या भावनेने घेतलेली होती. जर तो राखणदार त्याला भेटला नसता तर त्याने नक्कीच आत्महत्या केली असती. मात्र राखणदाराने त्याच्या मनात प्रतिशोधाचा अग्नी पेटवला होता. तो खोलीवर पोहोचला तेव्हा त्याचा जोडीदार दार लावून झोपला होता. दार उघडण्यासाठी म्हणून त्याने दारावर थाप मारली, पण दाराला आतून कडी लावलेली नव्हती. दार थाप पडताच उघडलं गेलं. दार उघडल्यावर तो आत गेला आणि त्याने दाराला कडी लावून घेतली. बाहेरच्या गारव्यापेक्षा आतील वातावरण उबदार होतं. त्या उबदार वातावरणात येताच त्याला आळस आला. मानसिक वेदनांमुळे मन थकलं होतं आणि इतकी पायपीट करून शरीरही दमलं होतं. त्याने कपडे काढून अडकवले आणि तो त्याच्या गादीवर पांघरून घेऊन आडवा झाला. काही क्षणातच त्याला झोप लागली आणि तो गाढ झोपी गेला. सकाळी त्याला खूप उशिरा जाग आली. त्याचा जोडीदार कामाला गेला होता. तो खोलीत एकटाच होता. जाग येताच त्याला कालचा तो संस्था अध्यक्षांचा भेटीचा प्रसंग आठवला. नंतर शरीरावरील जखमांची जाणीव होताच वेदनेने शरीर ठणकू लागलं. 25 लाख गेल्याच्या आठवणीने तो पुन्हा एकदा अस्वस्थ झाला. मात्र राखणदाराबरोबर झालेली भेट आठवताच त्याच्या मनातील अस्वस्थता कमी झाली आणि प्रतिशोधाचा अग्नी अधिक जोराने भडकला. त्याला या सर्व गोष्टींचं आश्चर्य वाटत होतं. एका दिवसात त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. त्याच्याकडे असलेला सर्व पैसा आणि जगण्याची उमेदही तो हरवून बसला होता. तो राखणदार, त्याची गाठ पडली नसती आणि त्याने बदला घ्यायला मदत देऊ केली नसती तर त्याने आत्महत्याही केली असती. एखाद्या विचित्र स्वप्नाप्रमाणे घटना घडत गेल्या होत्या. कदाचित ते स्वप्नच असेल असं त्याला वाटलं, पण ते स्वप्न नव्हतं. ते खरं घडलं होतं हे त्याला माहीत होतं. तो त्याची तयारी झाली की फोन करेल असं म्हणाला होता. भरत त्याच्याही नकळत फोनची वाट पाहू लागला, पण त्या दिवशी त्याला फोन आला नाही. पुढचे काही दिवसही तसेच गेले. राखणदाराचा फोन आला नाही. मग आठवड्याभराने एके रात्री तो अंथरुणात झोपेची आराधना करत पडलेला असताना त्याचा फोन खणानला. त्याने उत्सुकतेपोटी लगेच फोन उचलला. तयारी झाली आहे, तू लगेच ये. तो काही बोलणार त्या अगोदरच राखणदाराने फोन बंद केला. भरतच्या हृदयातील धडधड वाढली. इतक्या दिवस डळमळीत होत असलेला विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला. तो ताजतवानं होत अंथरुणातून उठला. कपडे घालून तो रूममधून बाहेर पडला. त्या स्मशानाच्या दिशेने झपाझप पावले टाकत चालू लागला. बदला घ्यायचा आहे हे त्याला माहीत होतं. त्यासाठी राखणदार काहीतरी विचित्र गोष्टी करणार हेही त्याला कळत होतं, पण तरीही तो उत्सुक होता. त्याला त्याची नोकरी परत मिळणार होती याचा त्याला आनंद होता. तो काही वेळातच स्मशानभूमीत पोहोचला. तो पहिल्यांदा राखणदाराला भेटला तेव्हा रात्र झाली होती आणि तो एका जळत्या चितेसमोर बसला होता. आज मात्र स्मशानात कोणतीच चिता जळत नव्हती. त्याने कमानीतून आत प्रवेश केला. तो राखणदाराच्या एका बाजूच्या खोलीकडे निघाला. राखणदार दारातच त्याची वाट पाहत उभा होता. चल जाऊया. त्याला पाहताच राखणदार स्मशानभूमीच्या दुसऱ्या बाजूला चालत निघाला. तोही त्याच्या पाठोपाठ चालू लागला. रात्रीचा अंधार भरतला आज नेहमीपेक्षा जास्तच गडद वाटत होता. इतका वेळ चालून अंग गरम झालं असलं तरीही हाडे गोठवणारी थंडी मी म्हणत होती. त्या विस्तीर्ण व अंधारात गडप झालेल्या स्मशानभूमीत राखणदार पुढे चालत होता. त्या गडद अंधारात राखणदाराच्या आकृतीचा पाठलाग करत धडपडत भरत त्याच्या मागे चालत होता. ती हिंदूंची स्मशानभूमी होती. हिंदूंमध्येही काही परिस्थितीत व काही प्रसंगी ठराविक माणसांना पुरलं जातं. तो राखणदार त्याच दिशेने चालला होता. स्मशानाच्या दुसऱ्या बाजूला माणसांना पुरायची व्यवस्था होती. काही तासांपूर्वी ज्या ठिकाणी एक मृतदेह पुरला होता त्या ठिकाणी जाऊन राखणदार थांबला. तो जे काही करणार होता ते सर्व काही त्याच ठिकाणी घडणार होतं. त्याने अगोदरच त्या ठिकाणी एक कुदळ, खोरे आणि छोटीशी एक पाटी आणून ठेवली होती. काही तासांपूर्वी त्या ठिकाणी पुरलेला मृतदेह उकरून काढायचा होता. तिथून जवळच 2 ते 3 दगडांचा वापर करून बनवलेल्या तात्पुरत्या चुलीवर एक मोठं जर्मनचं पातेलं ठेवलेलं होतं. चूल आता पूर्णपणे विझवून गेली होती, त्यामुळे त्या पातेल्याकडे अंधारात फारसं लक्ष जात नव्हतं. आपल्याला ही बॉडी उकरून काढायची. भरत त्याच्या शेजारी येऊन उभा राहता समोर असलेल्या काळ्या मातीकडे बोट करत राखणदार म्हणाला. असंच काहीतरी करावं लागेल असा अंदाज भरतला होता, पण प्रत्यक्षात एक मृतदेह उकरून काढावा लागेल हे कळताच त्याच्या पोटात उमचळून आलं. राखणदाराने त्याच्या खिशातून सिगरेटचं पाकिट काढत सिगरेट ओठाला लावली आणि काळ्याची पेटी काढून ती पेटवली. तो मदत करणार नाही हे कळताच नाईलाजाने भरतने कुदळ घेऊन त्या ठिकाणी उकरायला सुरुवात केली. चुकून खाली पुरलेल्या मृतदेहाला तर ती कुदळ लागणार नाही ना अशी भीती त्याला वाटत होती. त्यामुळे तो जपून कुदळ मारत होता. अजून बरंच उकरायचंय. राखणदार सिगरेटचा झुरका मारत म्हणाला. माती अजून रापलेली नव्हती, त्यामुळे कुदळीने उकरायला सोपी जात होती.
भरत वेगाने कुदळ मारत होता. मग खोऱ्याने माती ओढून बाजूला टाकत होता. हळूहळू खड्डा खोल होऊ लागला. तसं तसं त्याला भीती वाटू लागली. तरीही तो कुदळ मारत होता. माती पाटीत भरत होता आणि बाहेर फेकत होता. असा बराच वेळ गेला. खड्डा आता चांगलाच खोल झाला होता. अचानक ठक्क असा आवाज झाला. भरतला वाटलं कुदळ कोणत्या तरी दगडाला लागली की काय, पण तेव्हाच राखणदाराने त्याच्या हातातील सिगरेट फेकून दिली आणि तो खड्ड्यात उतरला. त्याने भरतला वर जायला सांगितलं आणि स्वतः अलगदपणे माती काढू लागला. ती एक छोटीशी लाकडी पेटी होती. त्याने पेटी उचलून बाहेर काढली. त्यात एका लहान मुलाचं अर्भक होतं. ती छोटी लाकडी पेटी पाहून भरतलाही आत काय आहे याचा अंदाज आला होता. आपण स्वतःहून या कोणत्या बिलामतीत अडकलो याचा त्याला पश्चाताप होऊ लागला होता. एका लहान मुलाच्या पुरलेल्या अर्भकाला त्याने उकरून वर काढलं होतं. त्याला मोबदला घ्यायचा होता, पण तो एकटा मोबदला घेऊ शकत नव्हता. त्यामुळे तर त्याने या राखणदाराने प्रश्न विचारताच होकार दिला होता. हळूहळू त्याचा निश्चय डळमळीत होऊ लागला होता. तो बदला घेण्यासाठी या थराला जाऊ शकत नव्हता. आता मागे सरून चालणार नाही. सगळी तयारी झाली आहे. आता फक्त तुला एकच गोष्ट करायची आहे. बाकी सारं मी बघून घेईन. मनातलं ओळखल्याप्रमाणे राखणदार बोलला आणि त्याने ती लाकडी पेटी उचलून जवळच मांडलेल्या दगडी चुलीसमोर नेऊन ठेवली. मग राखणदाराने ती पेटी उचकून काढली. त्या चुलीवर ठेवलेल्या मोठ्या जर्मनच्या पातेल्याचं झाकण बाजूला ठेवत त्याने भरतला जवळ बोलावलं. अंधारात तो मृतदेह नीट दिसत नव्हता, पण अस्पष्ट अशक्त अशी ती क्रूश आकृती जाणवत होती. थरथरत्या पावलांनी भरत त्या लाकडी पेटीजवळ गेला. मी काय सांगतो ऐक. तुला 2 गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे या अर्भकाला उचलायचं आणि ह्या पातेल्यात ठेवायचं. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा पातेल्यात ठेवल्यानंतर तो मृतदेह लगेच वर काढायचा नाही. पातेल्यात असलेल्या द्रवामध्ये तो बुडवून ठेवायचा. मी काढ म्हणल्यावरच काढायचा. या 2 कृती करताना तुला मनातल्या मनात 2 प्रकारचे विचार करायचे आहेत. एकदा मृतदेह उचलला की तुला ज्या माणसाकडून बदला घ्यायचा आहे त्या माणसाचा तू विचार करायचा. तो माणूस कसा दिसतो, कसा बोलतो, काय करतो, त्या माणसाबद्दल तुला जी काही माहिती आहे ती सगळी तू मनातल्या मनात आठवायची. एकदा या पातेल्यातील द्रवात हा मृतदेह बुडवला की तू त्या माणसाकडून तुला कसा बदला घ्यायचा आहे, त्या माणसाकडून तुला काय प्राप्त करायचं आहे, त्या माणसाने तुझ्याशी कसं वागावं, यासारख्या गोष्टींचा विचार करायचा. जोपर्यंत मी तुला तो मृतदेह बाहेर काढ म्हणत नाही तोपर्यंत तू हाच विचार करत त्या मृतदेहाला द्रवात बुडवून ठेवायचं. राखणदाराची सूचना ऐकून भरतचं अवसान गळालं. त्याचं संपूर्ण शरीर भीतीने थरथरू लागलं होतं. त्या मृतदेहाला हात लावायच्या विचारानेच त्याला उलटीची उबळ आली. कितीही प्रयत्न केला तरी ती उबळ त्याला रोखता आली नाही. बाजूला जात त्याने उलटी केली. उलटी झाल्यानंतर शर्टाने तोंड पुसत तो त्या ठिकाणी तसाच उभा राहिला. या गोष्टी तुलाच करायच्या आहेत. मी कितीही तयारी करू शकतो, पण या 2 कृती तुझ्याऐवजी मी करू शकत नाही. राखणदाराने आणखी एक सिगरेट काढली. त्याने सिगरेट पेटवण्यासाठी ओढलेल्या काडीच्या उजेडात त्याला मृतदेह दिसला. त्या अर्भकाचे ओलेसे शरीर पाहून तो मनातून हादरला. एक नोकरी मिळवण्यासाठी मी कोणत्या थराला चाललोय हा विचार त्याच्या डोक्यात आला. पण पुढच्या क्षणी संस्था अध्यक्षांनी दिलेली वागणूक त्याला आठवली. त्याच्या शरीरात भीतीऐवजी आता प्रतिशोधाची आग उसळू लागली होती. तो संस्था अध्यक्षांना फक्त 2 वेळा भेटला होता. त्या भेटीतून संस्थाध्यक्षांबद्दल त्याला जे काही कळालं होतं, जे काही लक्षात राहिलं होतं, त्या गोष्टींना मनातल्या मनात आठवत त्याने तो मृतदेह उचलला. उचलून त्या पातेल्यात बुडवेपर्यंत तो संस्थाध्यक्षांचा चेहरा, त्यांचं ते कपटी हसू, त्यांचे ते गोड बोल, सर्व काही तो आठवत होता. मग त्याने त्या अर्भकाला त्या द्रवात बुडवलं. चिकट व थोडासा उबदार असा तो द्रव नक्की काय होता याचा त्याला अंदाजच आला नाही. पण या गोष्टींचा विचार करायला त्याच्याकडे वेळ नव्हता. द्रवात बुडवल्यावर त्याला त्या संस्थाध्यक्षांकडून कसा बदला घ्यायचा आहे याचा तो विचार करायला लागला होता. तेव्हा त्याने त्याच्या बदल्याचा विचार केला. मागच्या आठवड्याभरात त्याने संस्थाध्यक्षांचा कसा छळ करता येईल याचा बराच विचार केला होता. आता ते अर्भक त्या द्रावणात बुडवल्यानंतर तेच विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले. त्याला वेगळं काहीच करण्याची गरज पडली नाही. बदला पूर्ण करण्यासाठी नक्की कोणत्या कृती करायच्या यावर त्याने जास्त विचार केला नव्हता, पण त्या कृतींचा परिणाम कसा असेल याचा मात्र त्याने विचार केला होता.
इतक्या वेदना व त्रास व्हावा की त्याच्या चेहऱ्यावरचं ते मगरूर हसू जाऊन त्या ठिकाणी सतत चिंता व भीती दिसावी. त्याला इतका मानसिक त्रास व्हावा की त्याच्या शरीरावर व तब्येतीवर त्याचा परिणाम होऊन हळूहळू तो क्रूश व्हावा. नंतर मग रडत पाया पडत त्याला नोकरीवर माघारी बोलावण्यासाठी त्याची खोली शोधून तो तिथे यावा. भरतने तसे विचार करताच त्याच्या मनासमोर ते दृश्य येऊ लागले. एक दृश्य आले आणि त्यात हळूहळू वाढ होत गेली. तो त्याच्या कल्पनेतील संस्थाध्यक्षांना प्रचंड छळू लागला होता. तो कल्पनेत बदला घेण्यात इतका व्यस्त होता की वास्तवात घडणारे बदल त्याला लक्षात येत नव्हते. ज्या पातेल्यात त्याने त्या लहान अर्भकाला बुडवलं होतं त्या पातेल्यातील द्रावण हळूहळू त्या अर्भकाच्या शरीरात शोषलं जात होतं आणि अर्भकाचा आकार आता वाढत होता. वाढणाऱ्या आकाराबरोबर त्याच्या शरीरातही बदल होत होता. हळूहळू त्याचं वजन वाढू लागलं. तेव्हा भरतला ते अर्भक पकडून ठेवणं जड जाऊ लागलं. पण भरत कल्पनेत त्या संस्थाध्यक्षाला छळण्यात इतका व्यस्त होता, तो इतका मग्न झाला होता की जड मृतदेहाचा त्याला त्रास होत नव्हता. काही वेळातच त्या पातेल्यातील संपूर्ण द्रावण त्या अर्भकाच्या आत शोषलं जाऊन त्या अर्भकाचं रूपांतर झालं होतं. थांब आता, राखणदार म्हणाला. राखणदाराने त्याच्या खिशातली छोटीशी टॉर्च काढत अर्भकावर टाकायला आणि भरतने झाकलेले डोळे उघडायला एकच गाठ पडली. त्याच्या हातात आता काही वेळांपूर्वी असलेलं इवलंसं शरीर नव्हतं, तर ते 3 ते 4 फुटांचं शरीर होतं. तरी त्याचा चेहरा भरतला चांगलाच ओळखीचा होता. त्या चेहऱ्यावर तेच मगरूर हसू होतं, तीच बेफिक्री होती. तो त्याच संस्थाध्यक्षांचा चेहरा होता. लहान मुलासारख्या शरीरावर संस्थाध्यक्षांचा तो प्रौढ चेहरा बिभस्त वाटत होता. आणि ते इकडं काही दिवसात तुझा बदला पूर्ण होईल. राखणदाराच्या हातात ते विचित्र धूळ फेकत भरत भीतीने मागे सरकला. आता गेला तरी चालेल, पुरसं मी बघून घेईन हो. राखणदाराचे शब्द कानी पडताच कशाचाही विचार न करता आलेल्या वाटेने वेगात धावत भरत निघून गेला. त्याला भीती वाटत असली तरी त्याच्या मनात एक समाधान होतं. त्याने त्या संस्थाध्यक्षांचा प्रचंड छळ केला होता. काही दिवसातच त्याच्या त्या कल्पना वास्तवात उतरणार होत्या, त्याचंच त्याला समाधान होतं. स्मशानात असताना भरत जो पळू लागला तो बराच वेळ पळत होता. स्मशानातून बाहेर पडला तरीही तो पळत राहिला. त्याच्या खोलीकडे जाताना रात्रीच्या अंधारात मोकळ्या रस्त्यावर तो पळतच होता. तो भीतीमुळे पळत होता की उत्सुकतेमुळे हे त्यालाही सांगता आलं नसतं. त्याने त्या पातेल्यातील द्रावणात बुडवून जे अर्भक धूळ तयार केलं होतं त्या अभद्र धुळावर जो संस्थाध्यक्षांचा चेहरा पाहिला होता त्याची निश्चितच भरतला भीती वाटली होती. मात्र कुठेतरी या भीतीपेक्षाही जास्त पुढे काय होईल याची त्याला आतुरता लागली होती. आयुष्यात आतापर्यंत त्याने अनेक घाव पचवले होते, अनेक पराभव सहन केले होते. मात्र काही दिवसांपूर्वी बसलेला हा घाव पचवणं त्याला शक्य झालं नसतं. तो अज्ञात इसम जर प्रतिशोधाची कल्पना घेऊन त्याच्या समोर आला नसता तर त्याने नक्कीच आत्महत्या केली असती. त्या अज्ञात माणसाने त्याला जगण्यासाठी बळ दिलं होतं. एवढंच नव्हे तर प्रतिशोध घेण्यासाठी मदतही केली होती. त्या बदल्यात त्याने कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले नव्हते. हे वाक्य मात्र भरत सोयीस्करपणे विसरला. त्याने पैशाचा मोबदला घेतला नसला तरी तो कोणत्या ना कोणत्या प्रकारचा मोबदला लवकरच मागणार होता हे भरतच्या लक्षात येऊनही त्यावर त्याने काहीच विचार केला नाही. तो फक्त येणाऱ्या सुखाच्या दिवसांबाबत विचार करत होता. कसा तो संस्थाध्यक्ष नोकरीवर माघारी या म्हणून त्याचा पाया पडत येईल, तो मगरुरीने त्याला नकार देईल, पण नंतर कॉलेजवर रुजू होईल. कॉलेजवर रुजू झाल्यानंतरही कसा त्याचा छळ होत राहील या गोष्टी त्याने कल्पनेत रचल्या होत्या. लवकरच त्या खऱ्या होतील हा विचार त्याला प्रचंड सुखावणारा होता. खोलीत पोहोचल्यानंतर त्याची उरली सुरली भीतीही नाहीशी झाली. खोलीचं दार लावलेलं नव्हतं, ते अर्धवट उघडं होतं. तो दार उघडत आत गेला. त्याच्या हाताला अजूनही तो चिकट द्रव लागलेला होता. अंगाला माती लागलेली होती. जवळच असणाऱ्या बाथरूममध्ये जाऊन त्याने साबण लावून स्वतःला स्वच्छ धुतले. मग तो त्याच्या गादीवर पडला. आता उत्सुकतेपोटी त्याला झोप येत नव्हती. तो या अंगावरून त्या अंगावर होत कूस पालटत झोपेची आराधना करत राहिला. पण झोप काही त्याच्यावर प्रसन्न झाली नाही. पहाटे कधीतरी त्याला झोप लागली. झोपेतही चित्रविचित्र स्वप्न पडत राहिली. काही भयंकर होती तर काही आनंददायी. स्मशानभूमीतील तो विचित्र विधी झाला. त्याला आता काही दिवस उलटून गेले होते. काहीही झालं नव्हतं. कोणताच बदल झाला नव्हता. तो संस्थाध्यक्ष त्याच्याकडे आला नव्हता. सुरुवातीला असलेली उत्सुकता आता मावळली होती. त्याचा घडलेल्या घटनांवर विश्वासच उडू लागला होता. खरंच त्याला एखादा अज्ञात इसम भेटला होता का? खरंच तो त्या रात्री स्मशानभूमीत गेला होता का? यावरही त्याच्या मनाने शंका घ्यायला सुरुवात केली होती. या सगळ्या गोष्टी खऱ्या घडल्या नसाव्यात. कदाचित हे सगळे त्याच्या स्वप्नातील चाळे असावेत असंही त्याला वाटलं होतं. शेवटी स्वतःवरचा विश्वास सिद्ध करण्यासाठी जे काही घडलं होतं ते खरंच घडलं होतं हे स्वतःला पटवून देण्यासाठी तो स्मशानात निघाला. तेथील राखणदाराची भेट घेतल्यानंतर नक्कीच सर्व गोष्टींचा खुलासा झाला असता.
खरं तर दिवसा तो केव्हाही स्मशानात जाऊ शकला असता, पण दिवसा त्या माणसाची भेट नाही झाली तर काय, असा विचार करून त्याने रात्र व्हायची वाट पाहिली. 9-9:30 वाजून गेल्यानंतर तो त्याच्या खोलीतून बाहेर पडला आणि स्मशानाच्या दिशेने चालू लागला. हळूहळू त्याच्या पावलांचा वेग वाढला आणि काही क्षणानंतर तो सरळ पळू लागला. स्मशानात पोहोचायला त्याला जास्त वेळ लागला नाही. स्मशानात पोहोचताच ज्या बाजूला त्या राखणदाराची खोली होती त्या दिशेने त्याने पाहिलं. त्या खोलीभोवती बरीच झाडझुडपं माजलेली होती. त्या खोलीचं दार बंद होतं. मोबाईलचा फ्लॅशलाईट लावत तो त्या खोलीजवळ गेला. दाराला कुलूप होतं. बाजूलाच असणाऱ्या एका खिडकीतून त्याने डोकावून पाहिलं. आत अडगळीचे सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. त्याला जाळ्या लागलेल्या होत्या. कित्येक वर्ष त्या खोलीत कोणीच राहत नसावं असं वाटत होतं. तो थरथरला. काही दिवसांपूर्वी त्याच खोलीत तो राखणदारासोबत बसला होता. तिथेच त्याने प्रतिशोधाच्या कल्पनेला होकार दिला होता. मात्र आता त्या खोलीत कोणीच दिसत नव्हतं. काही दिवसांपूर्वीच कोणी त्या खोलीत बसलं असेल असंही वाटत नव्हतं. मग त्याने स्मशानभूमीत आजूबाजूला पाहिलं. आज कोणीही नव्हतं. कोणतीही चिता पेटलेली नव्हती. तो स्मशानात इकडे तिकडे फिरू लागला. राखणदाराला शोधू लागला, पण तो अज्ञात इसम त्याला कुठेच सापडत नव्हता. जणू काही तो अस्तित्वातच नव्हता. सगळा काही भास असल्याप्रमाणे त्याच्या सर्व खुणा तिथून मिटल्या होत्या. त्याची जगण्याची उमेद खचली. त्याला जगण्याविषयी असलेली आशा पुन्हा एकदा धुळीस मिळाली. पुन्हा एकदा तो आत्महत्येचा विचार करू लागला. त्याच्या मनाने त्याला इतकं फसवलं होतं की आता त्याचा स्वतःवरही विश्वास उडाला होता. तेव्हाच त्याचा फोन वाजला. त्याच्या खोलीतील जोडीदाराचा फोन होता. तो काही बोलायच्या मनस्थितीत नव्हता. त्याने एकदा फोन कट केला, पण दुसऱ्यांदा फोन वाजल्यानंतर नाईलाजाने त्याने तो उचलला. अरे कुठे आहेस तू? गोपने सर तुला भेटायला आलेत. जोडीदाराच्या स्वरात आश्चर्य काठोकाठ भरलेलं होतं. संस्था अध्यक्षांचे नाव ऐकताच भरतच्या आशा पल्लवित झाल्या. आलोच असं म्हणत तो खोलीकडे जायला निघाला. तू कुठे आहे? ते म्हणत आहे मीच येतो तुझ्याकडे. तो पुन्हा एकदा बोलला. स्मशानभूमीच्या जवळच असणाऱ्या मंदिरात आहे मी, असं भरतने सांगितलं आणि तो त्या मंदिराकडे निघाला. तो तिथे पोहोचला तेव्हा संस्थाध्यक्ष त्या ठिकाणी अगोदरच हात जोडून उभे होते. भरत दिसता स्वतः अध्यक्ष त्याच्या पायावर येऊन कोसळले आणि विनवण्या करत त्याची माफी मागू लागले. कल्पना करताना भरतला सगळ्या गोष्टी फारच सुखावं वाटल्या होत्या, पण प्रत्यक्षात त्या मंदिरात लावलेल्या अंधुक उजेडात संस्थाध्यक्षाला पाहताच भरतला आनंद वाटण्यापेक्षा त्याची कीव आली. खोल गेलेले डोळे, चोपलेले शरीर, अस्ताव्यस्त केस, डोळ्यात वेगळाच वेडेपणा आणि वेदनेमुळे सतत चेहऱ्यावर असणारा त्रासिक भाव. तरीही विनवणी व आदराने त्याच्यासमोर झुकून डोळ्यात आलेल्या अश्रूंना मोठ्या प्रयत्नाने अडवून धरत तो भरतच्या पायाची नाक घासत होता. या सर्व गोष्टी कल्पनेत पाहताना त्याला खूप आनंद झाला होता. मात्र प्रत्यक्षात संस्थाध्यक्षाला इतक्या दयनीय अवस्थेत पाहिल्यानंतर त्याला थोडंसं वाईट वाटलं. पण एका बाजूने त्याचा अहंकारही सुखावला होता. संस्थाध्यक्षांबद्दल त्याला दया येत असली तरी त्याने त्यांना लगेच उठवलं नाही. काही वेळ त्यांना त्याच्या पायाशी त्याने तसंच पडू दिलं आणि मग त्यांना उठवून उभं केलं. त्यांच्यात बोलणं झाल्यावर तो त्यांच्या कॉलेजवर रुजू व्हायला तयार झाला. मग संस्थाध्यक्षांनी भरतला त्याच्यासाठी घेतलेल्या नव्या फ्लॅटवर सोडलं. हे असं काही होईल याची भरतलाही अपेक्षा नव्हती, पण समोरून चालून आलेल्या लक्ष्मीला भरतने नकार दिला नाही. शहरातल्या उच्चभ्रू भागात चांगला फ्लॅट व बरोबरच एक दुचाकी गाडी संस्थाध्यक्षांनी भरतला भेट दिली होती. ते माघारी निघून गेले. त्यांना आता तो त्रास थांबेल असं वाटत होतं, पण भरतला माहीत होतं ही तर फक्त सुरुवात होती. त्याने मनातल्या मनात राखणदाराचे आभार मानले आणि तो त्या सुखात बुडून गेला. काही तासांपूर्वी भरतकडे काहीच नव्हतं. आता त्याला चांगल्या पगाराची नोकरी होती. शहराच्या चांगल्या भागात एक चांगला फ्लॅट होता आणि स्वतःची बाईक होती. काही वेळापूर्वी संस्थाध्यक्षांविषयी वाटणारी दया आता नाहीशी झाली आणि तो त्याच्या सुखाची फळे भोगू लागला. काही महिने उलटून गेले. भरत आता नोकरीवर रुजू झाला होता. अजून शासनाचा पगार चालू नसला तरी संस्थाध्यक्ष भरतला स्वतःच्या पैशाने पगार देत होते. कॉलेजच्या कुठल्याच नियमांना भरत बांधील नव्हता. तो इच्छा असेल त्या दिवशी कॉलेजला जायचा, नसेल तेव्हा नाही गेलं तरी चालायचं. मात्र भरतला मुलांना शिकवायला आवडायचं, त्यामुळे तो नियमितपणे कॉलेजला जायचा. वाटेल ते वर्ग तो मागून घ्यायचा आणि हव्या त्या वर्गावर शिकवायचा. संस्थाध्यक्षांनी सर्वांना तंबी देऊन ठेवली होती, त्यामुळे कोणी भरतला काही बोलायचं नाही. संस्थेचा मालक असल्याप्रमाणे तो त्या ठिकाणी वावरायचा, मनाला येईल ते करायचा. भरत तसं पाहायला गेलं तर संस्थाध्यक्षांकडून त्याला वाटेल ते करून घेऊ शकत होता. संपूर्ण संस्थेत स्वतःची मनमर्जी चालवू शकत होता. पण एका मर्यादेपलीकडे भरतने त्याच्या या शक्तीचा कधीच गैरवापर केला नाही. तो फक्त नियमितपणे पगार घ्यायचा, वर्गावर शिकवायचा आणि बाकी सर्व गोष्टीपासून अलिप्त राहायचा. ती संस्था जशी चालू होती तशीच चालू राहिली. बाकीच्या सर्व गोष्टी आहेत तशा राहिल्या. फक्त त्या सर्व गोष्टीत भरत एवढा असून नसल्यासारखा होता. बघता बघता बरेच वर्ष उलटली. भरतचं लग्न होऊन काही वर्ष झाली. त्याला एक 3 वर्षांचा मुलगा होता. त्याची पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती होती. तो अजूनही संस्थेत त्याच्या मनाप्रमाणे वागत होता. या सर्व गोष्टींची त्याला सवय झाली होती.
संस्थेतील लोकांनाही भरतची सवय झाली होती. संस्था अध्यक्षांची तब्येत मात्र दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्यांच्या जागी दुसरा माणूस असता तर त्याने कधीच प्राण सोडला असता, पण संस्था अध्यक्ष तग धरून राहिले होते. असंच एका रात्री तो त्याच्या आई वडील पत्नी व मुलासोबत जेवायला बसला असताना त्याच्या फ्लॅटची बेल वाजली. इतक्या रात्री कोण आलं असेल म्हणून भरत दार उघडायला गेला आणि समोर त्या राखणदाराला पाहून भरतला धक्काच बसला. इतक्या वर्षातही त्याच्या शरीरात कोणताच बदल झाला नव्हता. तो आहे तसाच दिसत होता. पहिल्या रात्री भेटला तेव्हाही तो तसाच होता, पण ह्यावेळी त्याच्या उजव्या हातावर काहीतरी बसलं होतं. एखादं लहान मूल धरतात तसंच काहीतरी त्याने पकडलं होतं. वरून एक कापड पांघरल्यामुळे ते काय आहे याचा भरतला अर्थ लागत नव्हता. राखणदाराला पाहताच भूतकाळातील सर्व घटना झरझर त्याच्या मनासमोरून गेल्या आणि त्याच्या हृदयाची धडधड वाढली. तो कशाला आला याचा अंदाज भरतला आला होता. कोण आहे हो? आतून त्याच्या पत्नीने विचारलं. जुना मित्र, जेव्हा तुम्ही. तोवर मी आलो. तो दाराबाहेर आला आणि त्याने दार लावून घेतला. मी स्मशानभूमीत गेलो होतो, तिथे दिसला नाहीत तुम्ही. काम झालं की मी तिथे राहत नाही. राखणदार बेफिकीरपणे म्हणाला. खिशात हात घालून त्याने त्याची सिगरेट काढली, हळुवारपणे सिगरेट पेटवली आणि एक कश मारत धूर सोडला. राखणदाराचा गंभीर चेहरा पाहून भरतला त्याचे वाक्य आठवले. मी मोबदला पैशात घेत नाही. भीतीने त्याच्या मानेवरील केस ताट झाले, अंग थरथरू लागले. मोबदला घ्यायला आलायत का? त्याने भीत भीत विचारले. हो. तो त्याच्या ओठातून विचित्रपणे हसत म्हणाला. काय आहे मोबदला? भरतचं हृदय इतकं जोरजोरात धडधडत होतं की ते उसळी मारून बाहेर येईल की काय असं वाटत होतं. मी तुझा जीव वाचवला, तुला तुझा प्रतिशोध घ्यायला मदत केली. माझ्या मदतीमुळे तू इतकी वर्ष सुखी समाधानी आयुष्य जगला. तुला काय वाटतं त्याबद्दल तू मला कोणता मोबदला द्यायला पाहिजे? त्याने भावनाहीन चेहऱ्याने विचारलं. कोणतंही उत्तर दिलं तरी तो आपल्याला कात्रीत पकडणार असं भरतला वाटत होतं. त्यामुळे तो काही न बोलता शांतपणे उभा राहिला. मीच सांगतो, जीवाच्या बदल्यात जीव. मी तुझा जीव वाचवला, तुला इतकं आयुष्य दिलं, त्या बदल्यात मला एक जीव पाहिजे. मला निष्पाप प्राण हवाय, त्या बदल्यात मी तुझा जीव घेऊ शकत नाही. आणि ह्याला विसरलास का? असं म्हणून राखणदाराने हातावरील त्या आकारावरचा काळा कपडा दूर केला. ती गोपने सरांची अभद्र नक्कल होती, तीच जी त्यांनी रात्री त्या अघोरी विधीतून बनवली होती. ती 3 फूट आकृती दात विचकत हसत होती. त्याचे विचित्र ध्यान बघून भरत जागीच गोठला होता. तेव्हाच आतून जोराची किंकाळी कानी पडली. त्याची पत्नी ओरडत होती. भरतच्या छातीत दुखायला लागलं. थरथरत्या शरीराने तो राखणदाराकडे पाहत होता. काही आठवड्यात जन्म घेणाऱ्या निष्पाप मुलीचा जीव मी मोबदला म्हणून घेत आहे. राखणदार त्याच भावनाहीन चेहऱ्याने बोलला आणि सिगरेटचा धूर सोडत राहिला. असं म्हणून राखणदाराने त्या भीतीदायक ठेंगण्या जीवाला जमिनीवर मोकळं सोडलं आणि तो तिथून निघून गेला. भरत पळत आत गेला. पत्नीला बघून त्याच्या काळजात धस्स झाले. तिच्या दोघी पायांमधून रक्ताची धार वाहत होती. राखणदाराने आपला मोबदला घेतला होता. त्याच क्षणी दाराबाहेर एक खर्जातील आवाज ऐकू आला. मास्तर, उद्या शाळेत रजा टाका. मृतांची विल्हेवाट लावायला वेळ लागेल तुम्हाला. असं म्हणून त्या अभद्र जीवाने सरळ एक झेप भरतच्या खोलीत घेतली. इकडे स्मशानात संस्थाचालक गोपने सर राखणदारासोबत सिगरेट पीत होते. त्यांच्या हातात एक अभद्र आकार स्पष्ट दिसत होता. तो ठेंगणा देह भरतचा होता. राखणदाराने आणखी एक सौदा केला होता.